तुकोबर हे सांगत असताना स्वतःची धन्यता व्यक्त करत आहे. स्वतःला ते भाग्यवान समजताय की धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. तुकोबर हे स्वतःला भाग्यवान समजताय. माय बापांनो, एवढं असं मोठं कुठलं कारण आहे हो? ते या इहलोकामध्ये जन्माला आले किंवा हे मनुष्य शरीर त्यांना प्राप्त झालं, एवढ्याच कारणासाठी स्वतःला भाग्यवान समजताय का? तर नाही हो. दास विठोबाचे झालो, त्या पांडुरंग परमात्म्याची आम्ही दास झालो म्हणून स्वतःला ते भाग्यवान समजताय. म्हणून आयुष्याच्या साधने सचितानंद पदवी घेणे. माणसाने आयुष्यभर करावं काय? आयुष्यभर परमार्थ करावा. सचितानंद स्वरूप होणे म्हणजे भगवंताच्या चरणाजवळ ती जागा, ती पदवी प्राप्त केली पाहिजे. मग त्यासाठी वाटचाल कशी पाहिजे? तर तुका म्हणे पावटणी आणि करू स्वर्गाची निशाणी. तुमची, आमची, आपल्या सर्वांची वाटचाल. कारण तुका म्हणे पावटणी. पावटणी या शब्दाचा अर्थच हा आहे की पावटणी म्हणजे वाटचाल. ती कशी असावी? सात्विकतेने वागावं. वैकुंठ, कैलास, स्वर्ग या उत्तम ठिकाणाची जागा, ती पदवी खऱ्या अर्थाने आपण प्राप्त केली पाहिजे. असा कीर्तनाला घेतलेल्या अभंगाचा थोडक्यात असा भावार्थ तुमच्या भाषेतील ठळक ठळक बातम्या. विठ्ठल 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 हो. तर बघा, स्वर्गातील अमर असलेले देवलोक इच्छा करतायत, त्यावरून हा देह फार महत्वाचा आहे की या इहलोकामध्ये जन्म मिळण्यासाठी खऱ्या अर्थाने ही मंडळी इच्छा करत आहे. पण पुन्हा पुन्हा आपल्याला सर्व काही मिळणार आहे, पण शरीर पुन्हा पुन्हा मिळणार नाहीये. एक विशेष अशी भगवंताची आपल्या सर्वांवर कृपा आहे माय बापांनो. तीही का? तर आपली अनंत जन्माईची पुण्याई आहे. अनंत जन्माईच्या पुण्याईमुळे झालं काय की भगवंताची दृष्टी आपल्यावर पडली आणि त्याची कृपा झाली. कृपेने नरदेह प्राप्त झाला. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही. तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही. तेव्हा या विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही. अनंत जन्माची पुण्याई आहे. कृपा झाली, नरदेह मिळाला तर महत्वही कळालं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल ताई देह मिळाला हे आम्हाला समजतंय, देह मिळाला हे आम्हाला कळतंय, पण आता महत्व कळालं पाहिजे म्हणजे काय? असा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनामध्ये येणं साहजिक आहे. महत्व कळालं पाहिजे म्हणजे काय हो? इथे आल्यानंतर भगवंताला विसरता कामा नाही. सतत स्वरूपी या वाणीने, या मुखाने. कारण हे मुखच दिलं कशासाठी हो महिला मंडळ? घेई घेई माझे वाचे, 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 घेई घेई माझे वाचे,
तुम्ही घ्या रे सुख डोळे तुम्ही घ्या रे सुख डोळे तुम्ही घ्या रे सुख घ्या रे सुख गोडे नामा विठोबाचे गोडे नाम विठोबाचे गोड सतय नाम माझ्या पांडुरंग परमात्म्याचे त्या मुखाने हे मुखच कशासाठी मिळालं महिला मंडळ आपल्याला हिचा कुटाळ कर तिचं कुटाळ कर हिची निंदा कर तिची निंदा कर याच्यासाठी मुख आहे का हो तर नाही हो मुख कशासाठी दिलं एका सुभाषितकाराने संस्कृत भाषेमध्ये गोड सुंदर असं हे वर्णन केलं तर ऐका यशोदासुतपथ कमले नास्तिर भक्ती नरा नाम अबिर गुण कन्य प्रिय गुण कथने नानु रक्ता रसज्ञ श्रीकृष्ण लीला ललित रस कथा साधरम नैव करणे धिक्तान धिक्तान धिगेतान कथेती कीर्तनस्तो मृदंगः आपल्या समोर कीर्तनामध्ये ते जे मृदंग ठेवलेला आहे त्या मृदंगाचं धूमपान जे आहे कशाचं बनलं बरं ते पुरुष मंडळी मृदंगाला जे धूमपान लावलेलं आहे ना हे कशाचं बनलेलं आहे चमड्याचं म्हणजे मेलेल्या जनावराच्या चमड्याचं हे धूमपान लावलेलं आहे हे सांगतंय काय हा मृदंग बोलतोय काय यशोदा सतपथ कमले म्हणजे यशोदा मैयेचा जो लाला आहे त्या भगवान श्रीकृष्णाचं गुणवर्णन ही वाणी हे मुख जर करत नसेल कधी त्या भगवंताची स्तुती या कानाने ऐकतच नसाल या डोळ्याने कधी भगवंताचं स्वरूप तुम्ही पाहत नसाल भजनात कीर्तनात बसलाय पण हाताने टाळी जर तुम्ही वाजवत नसाल हे पाय तुमचे कधी मंदिरामध्ये दर्शनासाठी जात नसतील हे पाय तुमचे कुठे सत्संगामध्ये येऊन बसत नसेल हे पाय तुमचे कुठे तीर्थयात्रेला जात नसेल तर अशा व्यक्तीचा एकदा नव्हे दोनदा नव्हे तर त्रिवार धिक्तान धिक्तान धिगेतान धिक्कार असो त्याचा धिक्कार असो त्याचा धिक्कार असो तीनदा हा धिक्कार करतोय आपला मग याने आपला धिक्कार करू नये वाटत असेल तर सावधान प्रत्येकाने आपल्या हिताला जागृत राहणं गरजेचं आहे देह मिळाला तर तो कळालाच पाहिजे त्याचं महत्व तर इथे आल्यानंतर सतत स्वरूप या वाणीने या मुखाने सदैव भगवंताला विनवणी प्रभू तुझा विसर मला कधीच पडू देऊ नको कारण याजसाठी केला होता अट्टहास 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 सैबटचा दिसा गोड भावा सैबटचा दिसा गोड भावा सैबटचा दिसा गोड भावा सैबटचा दिसा गोड भावा याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास होता अट्टहास होता अट्टहास सेबटचा दिसा गोड भावा सेबटचा दिसा गोड भावा याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास भगवंता मी याज
याच्यासाठी तुझ्याकडे अट्टहास करत आहे रे की माझी शेवटची गती चांगली व्हावी. पुनरपी जननम पुनरपी मरणम, पुन्हा पुन्हा जन्मनी पुन्हा पुन्हा मृत्यू. आता या चक्रात प्रभू आम्हाला पडायचं नाहीये. कारण सगळ्यात मोठा कठीण रोग कुठला आहे? श्रीमद भागवत महापुराण ग्रंथामध्ये ज्यावेळेला प्रश्न उत्तरी जेव्हा येते ना, त्यामध्ये हा प्रश्न करण्यात आलेला आहे की सगळ्यात मोठा रोग कोणता. माता माऊलीनं साधारण सर्दी खोकला ताप जर आपल्याला आला, आपण काय म्हणतो? आपण काय बोलतो? काम परवडलं बाई, दुखणं नको. मग किरकोळ आजाराने जर आपल्याला एवढा त्रास वाटत असेल तर सगळ्यात मोठा रोग कोणता आहे? पुन्हा पुन्हा जन्म घेणे आणि पुन्हा पुन्हा मृत्यू पावणे. एखादा मच्छरने जर आपल्याला डंख मारला, एखादा मच्छर जर चावला, डास, किती यातना किती वेदना होतात. त्याच्या ऐवजी एखाद्या विंचवाने डंख मारला, परंतु शेकडो विंचवाने एक खट्टी डंख माराव्यात इतक्या भयंकर यातना त्या अंतकाळाच्या वेळेला होतात. म्हणून भगवंता आता नाही या चक्रामध्ये पडायचं, तर आमचा उद्धार तू करून घे. म्हणून सतत हेच बोलायचं की तुझा विसर मला कधीच पडू देऊ नको. कारण अंतकाळी नाम आले ज्याच्या मुखा, अंतकाळाच्या त्याचं स्मरण झालं. अंतकालेच मामी विस्मरण मक्त्वा कलेवरम यः प्रियाती स्मदभावम याती नसेत्र संशया. जशी वासना, जशी इच्छा अंतकाळाच्या वेळेला, तसा जन्म. वासनेचा संग होई अंतकाळी आणि तरी तपोबळी. महान मोठा तपस्वी हो, धर्मात्मा आहे, योगी आहे, साधू पुरुष आहे, ज्याने संपूर्ण आयुष्य साधुत्व निभावलंय. जपी तपी साधू संन्यासी कुणी असेल, पण जशी वासना अंतकाळाच्या वेळेला, जशी इच्छा अंतकाळाच्या वेळेला, तसा जन्म घ्यावा लागेल. त्यासाठी वासना जिंकायची. आणि वासना जिंकण्यासाठी एकच पर्याय, भगवंताला विसरता कामा. या वाणीने सदैव नामस्मरण आपण करायचे. सुंदर असा मनुष्य देह मिळाला कशासाठी? देवे दिला देह भजन गोमटा, 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 देवे दिला देह भजन गोमटा. तो या झाला फाटा बाधिकेचा, बाधिकेचा. तो या झाला फाटा बाधिकेचा, बाधिकेचा. देवे दिला देह भजन गोमटा, 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 गोमटा. तो या झाला फाटा बाधिकेचा, बाधिकेचा. देवे दिला देह भोजना गोमटा, असं म्हटलंय का? देवे दिला देह भोजना गोमटा नाही तर भजना गोमटा म्हटले. त्याने देह दिला. महिला मंडळ नुसते डाग दागिने घालण्यासाठी, चांगले कपडे घालण्यासाठी हा देह मिळाला का हो? का त्याने देह दिला नुसतं शालेय शिक्षण घेण्यासाठी, पदवी डिग्री मिळवण्यासाठी, मोठमोठ्याले बंगले बांधण्यासाठी, आपलं नाव लौकिक करण्यासाठी देह दिला का? नाही हो. त्याचं भजन करण्यासाठी देह दिलेला आहे. म्हणून सावधान. शास्त्राच्या दृष्टिकोनातून जर आपण थोडक्यात पाहलात, विचार करायला गेलात, तर आपल्या लक्षात येईल 4 वर्गाचं वर्णन आलंय हो. एक वर्ग असा सांगता की सुंदर असा मनुष्य देह, या देहाचं जे महत्व आहे ना, या पहिल्या वर्गाला चांगलंच कळालं. महत्व कळालं हो, पण देह मिळालेला नाही. दुसरा, देह मिळाला पण महत्वच कळालं नाही. तिसरा, देहही मिळाला नाही आणि याचं महत्वही कळालं नाही. चौथा, देहही मिळाला आणि महत्वही कळालं. 4 वर्ग शास्त्राने सांगितले. थोडक्यात आपण त्याचा विचार करूया. टाळी वाजून भजन करा. विठ्ठल पहिला वर्ग, या देहाचं महत्व कळते. ज्या वेळेला या ब्रह्मांडाचा चालक मालक धनी असलेला माझा वैकुंठ नायक भगवंत आहे, माई बापांना माझ्या प्रभूने, माझ्या भगवंताने या सुंदरशा सृष्टीची निर्मिती केलेली आहे. जन हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले,
एकविसा स्वर्गाते धरियेले सत्ता मात्री आपुलिया जन हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले एकविसा स्वर्गाते धरियेले सत्ता मात्री आपुलिया जन हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले एकविस स्वर्गाते धरियेले सत्ता मात्र आपुलिया जन हे विश्व निर्मिले सुंदर असं हे विश्व माझ्या भगवंताने निर्माण केलं. एकी केली खेचरी, एकी केली भूचरी, एकी केली जलचरी, चरी आचरे ते एक. आकाशामध्ये उडणारे सर्व पक्षी त्याने निर्माण केले. त्याच्यानंतर पृथ्वी तलावर राहणारे प्राणी निर्माण केले. पाण्यामध्ये राहणारे सर्व जलचर प्राणी निर्माण केले. हो ऐशिया देखोनी सृष्टी ते सुखन वाटीचे देवाते मग मानवी प्रकृती अति आदरे निर्मिले. अशी सृष्टी निर्माण झाली. 83,999 योनी निर्माण झालेल्या आहे. पण नाही समाधान होत. म्हणून मनुष्य देहाची निर्मिती करण्यात आली. मनुष्य देह धरून एकूण 84 लक्ष योनी होता. मनुष्य देहाला निर्माण केले. देखोनी मनुष्य देहासी सुख झाले भगवंतासी अधिकार ब्रह्मज्ञानासी येण्याचे देहासी मत प्राप्ती. म्हणून ह्याच देहात आल्यानंतरच त्या भगवंताची प्राप्ती करता याच देई गणे देवाचे जीवन याच देई गणे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोटे नाही कोटे आणि कहे ज्ञान नाही कोटे याच देही घडे देवाचे भजन याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे नाही कोठे आणि कहे ज्ञान नाही कोठे. ह्याच देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. आता तुम्ही खाली बसलेली मंडळी तुम्ही म्हणाल की ताई असंच का, कारण आम्ही नेहमी कथा कीर्तन ऐकणारे मंडळी आहे. 83,999 योनी हे सर्व काही भगवंतानेच निर्माण केलं. आणि मनुष्य देह कोणी केला? भगवंतानेच केला ना. तुम्ही काही बोलतीच नाही का? मला काही जर रिस्पॉन्स आला ना तुमचा तर बोलायला चांगलं वाटेल, कारण हा खेळ एकाल्याचा नव्हे. तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंदे. कीर्तनात बसलात ना माता माऊलींनो, इथं आल्यानंतर चेहरे पाडून बसायचं. मग कसं बसलं पाहिजे आजी? सावधान सावध होऊन आपण कीर्तन ऐकलं पाहिजे. आता सावध होऊन कीर्तन ऐकायला लावलं मग टेन्शन मध्ये पण बसायचं. नाही तर काही काहींचा असा गोड गैरसमज व्हायचा. आता ताई जेवढं बोलताय आणि सावध होऊन कीर्तन ऐकायला लावताय, ह्या जेवढं बोलतील आता आपल्याला पाठ करायला लावता की काय? सगळं तुमचा पाठ व्हायला लागला. आमचं लय चांगलं होईल का? तुम्हाला विस्मरण होतंय मायबापांना म्हणून आमचं बरं चाललंय ना. तर आमच्या दुकानाला कधीच कुलूप लागल म्हणून सगळं नाही. एवढी पण काय वेळ यायची नाही भीक मागायची. कारण आपण काय आयऱ्या गॅरी नत्तू खैरेची शिष्य नाहीये. सद्गुरू गंगागिरी महाराज सरलाभेट संस्थान हा आपला गुरु घराणा आहे. त्याच्यामुळे ते काही तिकडे जायची एवढी गरज पडणार नाही. किंवा भगवंताच्या सानिध्यात नको खेद करू कोण त्या गोष्टीचा आणि पती लक्ष्मीचा जाणत असे. विशेष करून शेतकऱ्याची कन्या शेतकऱ्याची सून आहे म्हणून वावर हे तो पावर हे. परंतु मी शब्द असा का वापरला? कारण तुमच्या जर सगळं पाठ व्हायला लागले, सगळेच कीर्तनकार बनले तर मग ऐकणारे तर पाहिजे की नाही दादा? ऐकायला तर कुणी असणं गरजेचं आहे. म्हणून सगळं पाठ करायचं नाही, पण एखादा मुद्दा पटला की तो इथं सोडायचा नाही. तर खाली हात आया और खाली हातही आला. तसा किती कथा ऐकल्या किती कीर्तन ऐकले, पण एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देत असाल, परिवर्तनच होत नसेल आपल्यामध्ये काही, तर त्या ठिकाणी जीवनातून आपण हानीच करताय. येतो हिताचा कळवळा विषयाचे सुख बहुवाटे गोड, पुढे अवघड यमदंड मारिती तोडीती झोडीती अतिशय निष्ठुर तो यम आपल्याला शासन करणार आहे.
संतांना कळवळा आला हो, इथाला जागृत राहत नाही, लोक विषात तल्लीन झाला, बोंबा मारो मारो उपदेश करताय. वाजत से बोंब कोणी नायक ठिकाणी, वाजत से बोंब कोणी नायक ठिकाणी. हरी हरी न म्हणता, हरी हरी न म्हणता, तया थोर झाली हानी, थोर झाली हानी. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे, पंढारी वाचोनी दुजा ठाव नाही कोठे. हा हरी हरी ना म्हणता, हरी हरी ना म्हणता, तया थोर झाली हानी, तया थोर झाली हानी. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे, पंढारी वाचोनी तुझ्या ठाव नाही कोठे. वाजत से बोंब कोणी नायक ठिकाणी, हरी हरी न म्हणता, हरी हरी न म्हणता, तया थोर झाली हानी, थोर झाली हानी. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे, पंढारी वाचोनी तुझा ठाव नाही कोठे. त्या भगवंत शिवाय दुसरा कुठेच ठाव ठिकाणा लागणार नाही. हिताचा कळवळा आला म्हणून संतांनी आपल्याला उपदेश केलेला आहे. म्हणून सावध होऊन कीर्तन आपण ऐकले पाहिजे, नाहीतर मग आंधळ्याची वरात आणि बहिऱ्याच्या असं चालायला लागलं तर उपयोग नाही. कळतंय ना आमचं बोलणं? ओ मामी, आत्या, कळतंय ना आजी? मग माना तरी, हा, म्हणजे इथपर्यंत आम्हाला समजल, आमचं बोलणं कळतंय ना. तर एकटीची बडबड बडबड चालली, तुमचं टकामाका टकामाका नुसतं पाहायचं काम चाललं तर जमणार नाही. तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सांगते, आपला कार्यक्रम म्हणजे चालता बोलताय, फक्त चांदीचं नाणं मागायचं. हा, तुम्ही बोलले काहीतरी रिस्पॉन्स आला तर आम्हाला बोलायला खऱ्या अर्थाने चांगलं वाटणार आहे. कारण हिताचा कळवळा आला म्हणून दोन गोष्टी सांगितल्या. पटलं तर घ्या, नसन पटत तर आमचंही झालं सांगायचा, हा, धंदाच म्हणशील आता, धंदाच. आमचं झालं सांगायचं काम आणि तुमचं झालं ऐकायचं काम. पण असं जर चालायला लागलं तर उपयोग नाही. हे जरा नाही कळलं मग दुसरं येईल, हे जरा नाही कळलं, हा, हे जरा नाही कळलं मग दुसरं येईल, हे जरा नाही कळलं, हा, हे जर नाही कळलं मग दुसरा येईल, हे जर नाही कळलं, हे जर नाही कळलं मग दुसरा येईल, हे जर नाही कळलं. हे सरत सेवटी बा काळ बांधून नेईल, सरत सेवटी बा, सरत सेवटी बा काळ बांधून नेईल, सरत सेवटी बा, सरत शेवटी बा, काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा, सरत शेवटी बा, काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. शांती ब्रह्मा पैठा निवासी नाथ बाबा उपदेश करतात. महिला मंडळ पहाटे पहाटे आमचे भजनी मंडळी भजन करतात. काय म्हणतो आपण त्याला? पहाटे भजन केल्या जातं, त्याला काकड आरती जे बोलल्या जातं. वासुदेव, आंधळे, पांगळे, मुका, बहिरा, जोगी, गोड हे प्रकाराने हो. शब्दातून फटकार लावलाय संतांनी, शब्दातून बोधच घेता येतोय. मग पिंगळ हे जे प्रकरण आहे, या पिंगळाच्या माध्यमातून नाथ बाबा उपदेश करताय. हिताचा कळवळ आलाय, कारण विषयाचे सुख बहुवाटे गोड विषात मग्न झालाय. या विषयामध्ये तुम्ही तल्लीन झाला. आता आनंद वाटतोय हो, आता उमजाना, आता काही कळाना, आता तुम्हाला समजत नाहीये. पण एक ना एक दिवस काळ तुम्हाला घ्यायला येणार म्हणजे येणार. आलाय तो, नेणार, घेऊन जाणार आहे. कसा नेईल? सहजासहजी म्हटलं का? सहज नेईल का? बांधून नेईल, बांधून. आणि तो घेऊन निघाला तेव्हा आमचं काही जाणार. एका जनार्दनी आमचे काय बाजा येईल, एका जनार्दनी आमचे काय बाजा येईल. पिंगळा 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 महादरी
बोल बोला तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोला तो देखा पिंगळा महाद्वारी. हा पिंगळा माधवारी बोली बोलत देखा पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी बोली बोलत देखा पिंगळा माधवारी. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. चोर निजल्या नाडोनी भागा, आता जागा, आता जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे बाईनो 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 जागा, जागा रे बाईनो जागा, जागा रे बाईनो जागा. चोर निजल्या नाडोनी भागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. जागृत राहायला लावलंय संतांनी, सावध व्हायला लावलं आपल्याला. म्हणून कीर्तनात बसल्यानंतर इथं बेसावध बसायचं नाही, तर सावधान होऊनच खऱ्या अर्थाने आपण कीर्तनही ऐकलं पाहिजे. असो काय चाललं होतं आपलं कीर्तन, बरोबर ना? कीर्तन चालू होतं, पण कीर्तनात काहीतरी प्रश्न टाकला, पण असं बळत बसवल्यासारखं, धरून आणल्यासारखं तुम्ही बसल्यात, म्हणून मला थोडं बाजूला जावं लागलं. पण आम्ही किती फिरलो तर जागेवर येणार आहे. तुम्ही जागे आहात की नाही हे पाहणं आमचं काय आहे, कर्तव्य आहे. तर मी तुम्हाला विचारलं होतं, कारण ह्याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. आणि आपल्या मनामध्ये हा प्रश्न येणं साहजिकच आहे की 83,99,99 योनी भगवंतांनी निर्माण केल्या. हा देह त्यानेच, सर्व त्याने निर्माण केलं असताना मनुष्य देहाला एवढं महत्व का, असा प्रश्न आपल्या मनामध्ये येणं, हो म्हणा नाही तर नाही म्हणा, आहे की नाही, असा प्रश्न येणारच आहे. असंच का, त्याचं कारण आहे. माई बाप्पांनो, हा देह जो आहे हा काय तुम्हाला साधारण वाटतो का हो? हां बोला बोला, हा देह साधारण वाटतो बाबा? अजिबात नाही, हा देह साधारण नाहीच, हा विशेषच आहे. जवळ बोलायचं का काय ना, मॉनिटरची सवय लागली, समोर डायरेक्ट आवाज यायची, आणि आता जरा थोडंसं अंतर झालं. तर बघा काय चालू होतं कीर्तन. तर बघा, देह साधारण नाही, हा देह विशेष आहे. तुम्हाला समजेल सोप्या अशा भाषेतच मी उदाहरण देऊन जाईल या ठिकाणी. मला एक सांगा, तुम्हाला रेल्वे गाडी माहिती का? महिला मंडळ बसलात का कधी रेल्वेत? का नुसतं मग बैलगाडीतच बसायचं सवय, ट्रॅक्टरमध्येच? माहिती नाही रेल्वे? मग आता रेल्वे जशी असते बघा, रेल्वेचं जसं जंक्शन स्टेशन आपल्या परिसरामध्ये जर विचार केला, रेल्वेचं जंक्शन स्टेशन कुठं आहे हो? मनमाड. मनमाड हे रेल्वेचं जंक्शन स्टेशन आहे. मग मनमाडच्या स्टेशनवरून गाडी दौंडकडे जाते, मनमाडच्या स्टेशनवरून गाडी भुसाळ मार्गे दिल्लीकडे जाते, मनमाडच्या स्टेशनवरून गाडी लासलगाव नाशिक मार्गे मुंबईकडे. चारी बाजूला चारी दिशाला गाड्या जातात का हो? ती जंक्शन आहे ना, तसं शरीर जंक्शन आहे. याच स्टेशनवरून म्हणजे ह्याच शरीरातून मनुष्याला पाप पुण्य कर्म रूपी वैकुंठात जाता येईल. ह्याच शरीरातून कैलासात जाता येतं, ह्याच शरीरातून यमलोकात जाता येतं, ह्याच शरीरातून नरकात जाता येतं. 84 लक्ष योनीच्या फेऱ्यामध्ये जन्म घेता येतो तो केवळ आणि केवळ ह्याच देहात आल्यानंतर. तैसे येण्याची शरीरे, शरीरा येण्याची सरे, किंबहुना एर झारे चिरापडे. विठ्ठल विठ्ठलाय 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 विठ्ठलाय. मग सुंदरशी सृष्टी निर्माण झालेली आहे. हिची आलोकनीय शोभा बघण्यासाठी स्वर्गातील अमर असलेले देवलोक निघाले. पशु पक्षी प्राणी मात्र मनुष्य देह सर्व पाहता पाहता आपला वारकरी संप्रदाय पाहिला. या वारकरी संप्रदायातील आपले सर्व गुणीजन भजनी मंडळी पाहिले, महिला मंडळ या सर्व भक्तगणांना पाहिला. आपल्याला पाहिल्यानंतर त्या देवलोकामध्ये ईर्ष्या निर्माण झाली. काय निर्माण झाली? ईर्ष्या. ते आपापसात बोलता, बघा बघा इह लोकात या वारकरी संप्रदायातील जे भक्तगण आहे, लोक भजन करताय, लोक कीर्तन करायला लागले, यांच्या इतके सुखी समाधानी
हेच खरा आनंद घेताय कोण माहिती? हे भजन करणारे, हे कीर्तन करणारे. खऱ्या अर्थाने सगळ्यात आनंद हे लोक लुटत आहे. हा आनंद आपल्याला मिळवायचा, हा आनंद आपल्याला पाहिजे ना. आणि सर्वचे सर्व जे देवलोक आहे, या ब्रह्मांडाचा चालक मालक धनी असलेला माझा वैकुंठ नायक भगवंताकडे आलेले आणि त्या प्रभूला विनवणी करताय, प्रभू हे भगवंता, या इहलोकामध्ये आम्हाला मनुष्य जन्म हवा अभंग. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. तर ते स्वर्गातील अमर असलेले देवलोक भगवंताकडे इच्छा करतात की आम्हाला तिथे जायचंय. भगवान म्हणता, अरे 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 अरे, हे क्षीरसागरीचे सुख सोडून तुम्ही राहणारे कुठले विसरलात की काय? अरे बाबांनो, तुम्ही स्वर्गामध्ये राहणारे. आता स्वर्गात राहणारा काही कमी का? जी इच्छा केली ती त्यांना प्राप्त होणार आहे. जी इच्छा केली ते सर्व मिळणारच आहे. कशाला तिकडं जायचंय? नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तनी अनंते गाऊ गीते, कीर्तनी अनंते गाऊ गीते, कीर्तनी अनंते गाऊ गीते, कीर्तनी अनंते गाऊ गीते. नारायण ओऊ जीवन मुक्त, नारायण नामे ओऊ जीवन मुक्त, हो जीवन मुक्त, हो जीवन मुक्त. भगवंता, तुझं नारायण नाम, तुझं भजन कीर्तन करण्यासाठी तिकडे जायचंय. म्हणजे स्वर्गातील अमर असलेल्या देवलोकांना देहाचं महत्व काय झालं? महत्व कळालं, पण देह मिळाला का? हो नाही. कशावरून म्हणाल? इच्छा करतायत त्यावरून. विठ्ठल एकूण किती वर्ग पाहतोय आपण? महिला मंडळ झोपल्या का काय? जाग आहे ना? किती वर्ग पाहतोय आपण? 4 वर्ग बघतोय. विषयाला आलं, वेळ मिळाला तर पुन्हा मी विचारणार आहे. आता लक्षपूर्वक आहे का? दुसरा वर्ग पहिला झाला ना, महत्व कळाला पण देह मिळाला नाही. आणि दुसऱ्या वर्गाला देह मिळाला पण पुरेसं महत्व कळालं नाही. असे कोण? पुरुष मंडळी सांगू शकते इकडं कोणी? देह मिळाला पण महत्व कळालेलं नाही, असे कोण आहे या जगात? देह मिळाला पण महत्व कळालं नाही, असे आपणच आहे. आपल्याला देह मिळाला पण पुरेसं महत्व कळालं नाही. आता आम्ही हे शब्द वापरल्यानंतर तुम्ही खाली बसलेली बऱ्याचशा मंडळींच्या मनामध्ये हाही प्रश्न येणं साहजिक आहे. ताई, असं कसं तुम्ही आम्हाला बोलता? महत्व कळालं नसतं तर तुमच्या समोर आम्ही कीर्तनात बसलोच. इथं आलेले सगळे आप्तेष्ट गणगोत्र सगळे सोरेधारी पाहुणे मंडळी आहे. कधीतरी आमच्या भेटीगाठी होतात, आम्ही छान गप्पा मारत झाडाखाली बाहेर बसला असतो, परंतु तरी आम्ही इथं या ठिकाणी आलोत. काहीतरी महत्व कळालं ना हो आम्हाला. आम्हालाही मान्य, आपल्याला काहीतरी महत्व कळालं म्हणून इथे येऊन बसलात. आणि आम्ही शब्द असे वापरले की पुरेसं महत्व कळालेलं नाही. म्हणजे भगवंताची भक्ती कोण करत नाही हो? राम नाम तो सब लोग कहे, राम नाम तो सब लोग कहे, ठक ठाकुर और चोर. राम नाम तो सब लोग कहे, ठक ठाकुर और चोर. जिस नाम से धुर्वा प्रहलाद तरी हो नाम कुछ और. राम नाम सब लोग कहे, ठक ठाकुर और चोर. चोर देखील देवाला मानता की नाही? ठक ठाकुर सगळेच मानता. मगर जिस नाम से ध्रुव प्रहलाद तरे ओ नाम कुछ और. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही, देव त्याला श्रद्धेने त्याची उपासना केली, श्रद्धेने आवाज दिला, निश्चित भगवंत हाकेला धावणार आहे. अच्युतम केशवम राम नारायणम श्रीकृष्ण गोविंदम गोपिका वल्लभम. कौन कहता है भगवान आते नहीं, लोग कहते हैं भगवान आते नहीं. तुम द्रौपदी की जैसे बुलाते नहीं. कौन कहता है भगवान खाते नहीं, बेर शबरी की जैसे तुम खिलाते नहीं. कौन कहता है भगवान नचते नहीं, तुम गोपियों के जैसे नचाते नहीं.
कौन कहता है भगवान सोते नहीं, माँ यशोदा की जैसे सुलाते नहीं. कौन कहता है वो आता नाही. शुद्ध भावनेने आवाज दिला तर निश्चित येईल. शुद्ध भावनेने बोलावला तर निश्चित तो भगवंत खऱ्या अर्थाने आपल्या हातचं देखील खाणार आहे. आपण नामदेवासारखा त्याला खाऊ घालू शकत नाही म्हणून तो येत नाही. प्रत्येक जाती जमाती संत झाले. जाती पाती पुछे न कोई, हरि को भजसो हरि कोई, संता नाही मान देव माने मुसलमान. जी ज्ञानी मंडळी आहे हे भेदभाव कधी करत नसतात. जी अज्ञानी असतात हे मंडळी भेद करत असतात. म्हणून देवाने कुठेच भेद केलेला नाही. तर आपण कीस झाडकी बत्ती देव पहावासे गेलो तेथे हरीचं स्मरण करायला जे आतापर्यंत गेले त्या स्वरूपालाच ते प्राप्त झाले. भेदभाव न करता तो भगवंत कसा प्राप्त होईल. आणि हाच उद्देश की आपोली आपण करा सोडवण आणि संसार बंधन, संसाराची बंधन तोडता आले पाहिजे. आता संसाराची बंधन तोडायला लावले महिला मंडळ, मग संसार सोडायचा का? संसार कुठे सोडण्याची गोष्ट आहे. एखाद्याने संसाराचा स्वीकार केला, माणसाच्या पाठीमागे एकदा आना आना सुरू झाला आणि तू कधी काना झाला. एक दिवस कळालं की आता सारखं आना लागलंय, मी एका परचा काना होऊन गेलो, उगाच लग्न केलं. पस्तावा झाला आणि काही काही लोक काय करतात, संसाराचा त्याग करतात. पण नाथबाबाचे कठोर शब्द आहे, प्रपंच सोडवणे परमार्थ केला. अन्न मिळेना त्याला खावयाला, मग त्या करंट्याला परमार्थ कायचा. म्हणून संसार सोडायचा करायचा पण कसा. संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, असोनी नसावे. संसारी असावे असोनी नसावे आणि भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे असोनी नसावे, असावे नसावे. महिला मंडळ तुम्ही म्हणाल ताई तुम्हाला दोन दोन तोंडाने कसं बोलता येतं. असावे नसावे, आता असून नसल्यासारखा कुठं संसार करता येतो का? असा प्रश्न आपल्या सगळ्या जणींच्या मनामध्ये. कधी कधी बघा कुठे कीर्तन सेवेला गेले आणि एखाद्या दोन महिला ओळखीचे जर मला दिसल्या, माझी एक सवय कीर्तन झालं की त्यांच्याशी दोन शब्द बोलायचे आणि निघायचं. आता मी यांच्यामध्ये जर जाऊन बसले, यांचं मला दुसरं बोलणं काहीच नाही बाबा, एवढंच म्हणणार ताई गंज मनाला पडतं, तुमचं भजनाला गेलं पाहिजे, कीर्तनाला गेलं पाहिजे, सगळं पडतं. पण काय करू, माझ्याच्याने संसार सुटत. मुळात विचार केला ना माता माऊलींनो, संसार सोडायला लावलाच कोणी. संसार सोडायचा नसतोच, करायचा आहे. पण अजून पुढे जाऊन सांगल कसा पक्षी अंगाने उतरती ते का गुंतवणी राहते. पक्षी माहितीये, पक्षी पक्षी, मी पक्ष्यांबद्दल बोलते, पक्षाबद्दल नाही बरं का. हा, नाही तर पक्षी जितके झाले, ह्या पक्षाचे आम्ही त्या पक्षाचे तुम्ही. जिथं गेलं कोणाच्या घरात राजकारण सोडून विषयच नाही. पण आमचा विषय तो नाहीये. आम्हाला सांगायचं तात्पर्याकडे लक्ष असू द्या. पक्षी शब्द वापरले, ही चिमणी कावळे आकाशात भ्रमण करतात, थकल्यावर झाडेवरून बसतात, भूक लागल्यावर आजी येताना आपल्या अंगणात तुम्ही काय करता, हुसकून लावी त्या का महिला मंडळ, दाणे टाकी त्या. आता एवढं पण उदार नाही बरं का, आपण पोत्यातून काढलं लगे टाकलं असं करतो का, ते चाळून घेणार. जीव चाचून संसार कसा करायचा पुरुष मंडळी हे शिकायचं असेल तर आमच्या महिला वर्गाकडे. इतका संसारात जीव आहे, जीव चाचून संसार करतील. चालणी खालचं बारीक तरी चिमण्याला टाका, त्या वाचल्या तर आपण वाचणार. शिकायला किती भेटतं. दाणे टाकले, त्या खायला लागल्या, खाऊन पोट भरला, धान्य उरलं असं म्हटलं आजी. चिमण्या म्हटल्या आजच्या दिवस आजीच्या घरी जाऊन मुक्काम करायचा. राहिले मुक्कामाला, दाना टिपला की लगेच
तैसे असावे संसारी जो वरी प्राचीनाची दोरी. तुटला आयुष्याचा दोरा तुटत नाही ना हो, तोपर्यंत संसारात दम धरून राहायचंय. म्हणून असून नसल्यासारखा संसार करता आला पाहिजे. 24 तास संसाराला वेळ दिला, आमचा विरोध नाही, पण त्यातले 10 मिनिटं तरी देवाला दिले पाहिजे. भलं तुळशीला पाणी घालायचं करा, गाथा वाचायचा करा, हा माथा मंदिरात जाऊन टेकण्याचा करा. नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ. ज्याच्या जीवनात नित्य नेमे लक्ष्मी नारायण जोडीने त्याच्या घरी वास करता, त्या व्यक्तीला जिवंतपणेच आपण एक स्वर्गच अनुभवतोय. ही दिव्य अनुभूती वेळोवेळी येत असते. म्हणून भगवंतासाठी वेळ आपण काढा. चला, 3रा वर्ग. देहही मिळाला नाही, महत्वही कळालं नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती. आठवलं कधी एखादी म्हैस पाळली तिने एकादशी धरली? म्हशी कधी एकादशी धरत्या का? म्हणजे एकादशी धरत नसतील त्या, असं तुम्ही म्हणा, आता मी नाही म्हणत काहीच. देहही मिळाला नाही, महत्व कळालं नाही. चला पुढे 4था वर्ग. देहही मिळाला, महत्वही कळालं, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल. 4 वर्ग थोडक्यात विचार केलेला आहे. आपण कुठल्या वर्गात बसतो हे ज्याचे त्यांनी शोधा. तुकोपरे बोलता सांगतं आपल्याला की या इहलोकामध्ये, या मृत्यू लोकामध्ये आम्हाला मनुष्य जन्म मिळावा. स्वर्गातील अमर असलेले देव लोक इच्छा करतात. धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. विठोबा विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. आनंद पदवी घेणे. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. सात्विकतेने वागा, वैकुंठ कैलास स्वर्ग उत्तम ठिकाणाची जागा, ती पदवी आपण प्राप्त करायची. असो आज या ठिकाणी मारुती मंदिर, दाडखुर्द, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर या परिसरातील कैलासवासी गंगा भागीरथी द्रौपदाबाई पुंजाजी पर्वत ह्या ज्या मातोश्री आहे, इह लोकाची यात्रा संपून त्या परलोकात निघून गेल्या. 1 वर्ष आज पूर्ण होते. म्हणून आज शनिवार दिनांक 31/8/2024 रोजी या मातोश्रींचा प्रथम वर्ष श्राद्ध हा कार्यक्रम. श्राद्ध या शब्दाचा अर्थच हा आहे मायबापांनो, की श्राद्ध म्हणजे श्रद्धा. ही पितरांच्या प्रती असलेली गोड अशी श्रद्धा आहे. हा एक मातृपितृ यज्ञ आहे आणि या यज्ञाच्या माध्यमातून अनेक दान धर्म माणसाला करता येतात. तुम्ही जसं दान कराल तशी फलप्राप्ती, फल म्हणजे तसं पुण्यप्राप्ती होत असते. अन्नदाने दृढायुष्य, ज्याने कोणी अन्नाचं दान करत असेल ना त्या व्यक्तीला बळकट असं आयुष्य प्राप्त होत असतं. उदक दानी सुखायश, उदक म्हणजे पाणी, पाण्याचं दान करणाऱ्या माणसाला सुखाची प्राप्ती होते. जे ईश्वरी अर्पिती फळ ते पुत्रवत होऊन नांदती. महिबर, ज्यांनी भगवंताला चांगले चांगले फळं फुलं वाहिलेली असतील ना, ज्यांनी आयुष्यभर परमार्थ केला, देवाची पूजा केलेली, देवाला फळं फुलं अर्पण केलेले, अशाच व्यक्तीच्या पोटी सात्विक मुलं जन्म घेत असतात. वर्ष झालं हो आईंना जायला, परंतु आज या मातोश्रींची जी मुलं आहे अजूनही आपल्या आईला खऱ्या अर्थाने विसरलेले नाही आहे. या ठिकाणी साहेबराव भाऊ असतील, बापूसाहेब भाऊ असतील किंवा केशव भाऊ असतील, गोविंद भाऊ असतील, तशाच मातोश्रींच्या 2 कन्या आहे, सुमनताई व कमलताई. आज खऱ्या अर्थाने यांच्यावरची मातृछाया हरपली आहे. स्वामी तिन्ही जगाचा आणि आई वडिलांविना खऱ्या अर्थाने मनुष्य भिकारी आहे. ज्याचं जळतं त्यालाच कळतं. ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला डोळे नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा. तशी ज्याची आई गेली हो त्याला त्याच्या आईची किंमत विचारा. ही आई खूप महत्वाची आहे. इस जगत में देखा जाए तो सब पैसे के भाई है, अपना साथी कोई नहीं. जब अपने पैलों में पैसा होवे तब सब लोग सलाम करेल. आपल्याकडे आहे तर जगाकडे, आपल्याकडे नाही ना हो तर समाजाकडे नाही. स्वार्थापोटी हा समाज आपल्याकडे बघत असतो. पण आईच्या प्रेमात आणि बापाच्या प्रेमात तीळ मात्रही स्वार्थ नाही.
शेवटच्या क्षणापर्यंत, डोळे मिटेपर्यंत कोण हो आपल्यावर प्रेम करतं, तर ती आपली आई आहे. डोळे मिटेपर्यंत ती प्रेम करत असते. प्रेमाच्या बाबतीत विचार केला त्या जगामध्ये प्रत्येक प्राण्याची आई, प्रत्येक बाळाची आई शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करते हो. पण या जगामध्ये एक खतरनाक असं प्रेम करणारी आई पाहायला मिळाली आहे. ती आई कुणाची हो? विंचवाची आहे. विंचू आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या विंचवाने डंख मारला की भयंकर यातना होतात, हे आम्हाला माहिती आहे, हे आम्हाला कळतंय ना. पण आम्हाला विंचवाच्या आईचं फक्त प्रेम माहिती नाही. किती खतरनाक प्रेम करते ही आई. 6 ते 7 पिलाला जन्म देत असते. पण नियतीने जसे असं केलं बघा, दूध पाजू शकत नाही आपल्या बाळाला, काही घास घालू शकत नाही. तसं कासव आहे, कासवाच्या बाळाला भूक लागली की एकटक आईच्या डोळ्यात पाहतं. कळतं ना आईला माझ्या बाळाला भूक लागली आहे. ती देखील त्याच्या डोळ्यात पाहायला लागते हो. आई आपल्या पिलाच्या डोळ्यात पाहते, पिलू आईच्या डोळ्यात पाहतं. एकाग्रतेने नुसतं बघत राहता. बघता बघता न काही खाता न काही पिता ऑटोमॅटिक त्या कासवाच्या बाळाची वाढ व्हायला लागते. ही ताकद फक्त आणि फक्त आईत आहे. तशीच विंचवाची आई आहे. भूक लागली पिलाला की चटकन उचलते आणि पाठीवर घेते हो. पाठीवर पिलं बसल्याबरोबर आईचं मांस खायला ती सुरुवात करतात. कळत नाही का ह्या आईला की आता माझी पिल्लं माझं शरीर ठेवणार नाही आहे. माहिती तिला कळतंय कुठंतरी अंधारामध्ये ही आई लपून बसू शकते. ही आई कुठंतरी आडोशाला जाऊन बसू शकते हो. पण आईचं हृदय तिला परवानगीच देत नाही. कुठं जाण्यासाठी ती जिवंतपणेच आपल्या पिलांसमोर आपलं शरीर झुकून देत असते. इतकं खतरनाक प्रेम करणारी आई जगात पाहायला मिळाली. म्हणून मातांनो, मी नेहमी माझ्या कथा कीर्तनातून सांगत असते हो, जोपर्यंत आपल्या माहेरी आपली आई आहे, जोपर्यंत आपल्या माहेरी आपले बाबा आहे ना, तोपर्यंत अवश्य त्यांना भेटायला जा. कुठल्या आईला आपल्याकडनं अपेक्षा नाही हो की माझ्या ताईडीने मला काहीतरी आणलं पाहिजे. एवढीच अपेक्षा, उभर उभर ती भेटायला आली पाहिजे हो. डोळे भरून मी तिला पाहिली की माझी तायडी तिच्या सासरी, तिच्या घरी ती आनंदामध्ये आहे. एवढं त्या आईचं ध्येय असतं. प्रत्येकीचा अनुभव आहे. आई माहेरी तोपर्यंत माहेर शिल्लक, ती गेली ना, हट्ट पुरवणारा आता शिल्लक राहिलेलं नसतं. आपल्या सर्वजणींचा अनुभव आहे. आम्ही काय तुमच्यातून वेगळं नाही हो. प्रत्येकीचा अनुभव आपला आहे. आपल्या सासरवरून आपण माहेरी जायला लागतो ना, तर आपल्या पिशवीला घडी आहे. काय आहे? पिशवीला वळकुटी आहे. पण एकदा का माहेरहून सासरी जायला लागलात का पिशवीला घडी नाहीच, भरली आहे पिशवी. कुठपर्यंत? ताई आई आहे ना तोपर्यंत पिशवी भरली आहे. पण एकदा का रिकामी पिशवी उचलली की टचकन डोळ्यात पाणी येतं. आई गेल्यानंतर ती रिकामी पिशवी उचलतो ना, आठवते पाठीमागचे दिवस. होती ना आई, नाही हो कधी काही कमी पडू दिला. पण आता मी पोरकी झाली, आता मी घरची पाहुणी झाली, त्या क्षणाला आपल्याला ती उणीव भासत असते. म्हणून माहेरी आई आहे तोपर्यंत अवश्य भेटायला गेलंच पाहिजे हो. 8 दिवसातून 15 दिवसातून वेळ नाही मिळत. पण महिन्या 2 महिन्यातून कोहे ना आई आहे ना माहेरी, तोपर्यंत तिला भेटायला जात चला. खूप अपेक्षा असते हो आपल्या आईला आपल्याकडनं. कारण तळ हाताचा पाळणा केलेला असतो, तळ हाताच्या फोडाप्रमाणे त्या आईने आपल्याला सांभाळलेलं असतं. एवढी एवढीशी होती माझी चिमुरडी मुलगी, म्हणजे हे परक्याचं धन आहे जे आईबापाला माहिती असताना देखील जीवा पाड तिला जपतात. त्यांचं नाव तर खऱ्या अर्थानं आईबाप आहे ना. म्हणून आई नावची व्यक्ती आणि बाप नावचा माणूस जीवनात आहे तोपर्यंत कधीच काही कमी पडत नाही. गेल्यानंतर आपण रडतो, पश्चाताप करतो, बोलतो आणि म्हणतो देखील, कशाला सोडून गेली आई स्वर्गाला, कोण बागविला तुझ्या या लेकराला. 9 महिने अन 9 दिवसाची वारी तू ग केली, संकट तुझला
आले भारी पदराला बांधून नेली, कशाला सोडून गेली आई स्वर्गाला, कोण बागविला तुझ्या या लेकराला. आई तू गेलीस ग, पण तुझ्यासारखा प्रेमाचा घास भरवणारा आता कोणी शिल्लक राहिलं नाहीये. तुझ्यासारखी कौतुकाची थाप आमच्या पाठीवरून फिरवणारा राहिलेलं नाहीये. कोण ग आमचं कोण कौतुक कराल म्हणून. आई आज जर मला देवाजवळ काही मागायचंच असेल ना, तर मी फक्त आणि फक्त तुलाच मागणार. नभीची चांदणी चंदराची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छाई मधी उभ आयुष्य जगेन. आई देवापासी मी ग आई, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. आई वडील माझे थोर, किती सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. तळपत्या उन्हात अन रखरखत्या रानात, राहिली समाजेसाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे भास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. आई आणि वडिलांनी आपल्या जीवनाला एक आकार दिलेला आहे. अथांग मायेचा सागर आहे तोपर्यंत सांभाळा, आहे तोपर्यंत सेवा करा. माझ्या माऊली ज्ञानोबरीने ज्ञानेश्वरीमध्ये 17वा अध्याय 207 क्रमांकाच्या ओवीमध्ये माझ्या माऊलीने आपल्याला सांगावं हो की सकाळ तीर्थाची धुरे जे का माता पितर येतया सेविशी किरशरीरी लोणकीचे. सर्व तीर्थांमध्ये सर्वश्रेष्ठ तीर्थ कुठं आहे तर आई वडिलाच्या चरणाजवळ. मग तया सेविशी किरशरीरी लोणकीचे, तुझं शरीर त्यांच्या सेवेसाठी तू खर्च कर. म्हणून आई वडील खूप महत्त्वाचे. आज एका आईंच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने आपण जमलेलो होता. सर्वच आप्तेष्ट गणगोत्र सगळे सोरे धायरे सर्व गुणीजन मंडळी सुंदर पद्धतीमध्ये सर्वांनी साथ केल्याबद्दल सर्वांचेच मनस्वी आभार या ठिकाणी मी व्यक्त करते. माझ्यासाठी आपण सर्वच संत, सर्व सज्जन मायबाप आहात. सर्वच आदरणीय पूजनीय मंडळी या ठिकाणी आपण माझ्यापेक्षा वयानं ज्ञानाने मोठे असलेले बरेचसे माझ्या आजोबा आजीचे वयाचे मंडळी खऱ्या अर्थाने समोर बसून कीर्तन आपण ऐकत होता. जुनं ते सोनं आहे महाराज. म्हणून या ठिकाणी सर्वांचे मनस्वी आभार. सर्व बालगोपाळ आपल्या संस्थेतील सर्वांनाही या ठिकाणी धन्यवाद मी देईल. वेळ आपली झाली आहे. या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाचं या कीर्तनाचं चित्रीकरण या ठिकाणी दादांनी या ठिकाणी केलेलं आहे. तर काय नाव आहे आपल्या यूट्यूब चॅनलचं? हार्दिक ज्ञानसागर यूट्यूब चॅनलचे सर्व दादाश्री समोर बसलेले. तर निश्चित आपल्याला त्यांच्या चॅनलवरती आपल्याला पुढे ही सेवा आपल्याला बघायला मिळणार आहे. असो वेळ झाली आहे, माऊलीचं भजन करूया आणि सेवेला पूर्णविराम. एक अर्धा मिनिटाची महत्त्वाची सूचना सांगायची ती अशी, पूजनीय मातापिता आई वडिलांबद्दल बोध वचन असलेलं कॅलेंडर या ठिकाणी उपलब्ध आहे. जिने जन्म दिला रे तुझला आणि लहानचा मोठा केला, मायबाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थासी. पुंडलिकाच्या सेवेमुळेच पंढरपुरामध्ये पुंडलिकाने देव उभा केला. तुम्ही तुमच्या आई वडिलाची सेवा कराल ना तरच तुमचे मुलं तुमची सेवा करतील. तुझ्यासाठी आई वडील हे उपाशी राहिले, त्यांना उपाशी ठेवू नकोस. तर जीवनभर आई वडिलाची सेवा कर. कारण या पृथ्वीपेक्षा आई ही मोठी आहे. स्वर्गाही पेक्षा पिता हा उंच असतो. पुण्यवान मुलगा आई बापाला मानतो.
पाप करणारा मानत नाही असं पूजनीय मातापिता हे कॅलेंडर या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहे. किंमत त्याची 20 रुपये आहे. माता माऊलीने का चहाच्या कपाची किंमत आहे. कॅलेंडर घरी नेलं भिंतीला लावलं असं कोणी म्हणू नका. आपले पैसे कावेरी ताईच्या घरात गेले, माझ्या घरात नसून विनियोग सत्कार्यात आहे. नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्यात गंगा गोदावरी मैयेच्या काठावर वसलेलं त्रिवेणी संगम असलेलं तीर्थक्षेत्र कोळगाव सांगवी सोमठाणा सांगवी. तर या ठिकाणी श्री पंचतत्व मुलामुलींची आपली जी वारकरी शिक्षण संस्था आहे. अनाथ मुलं जर माईबापांना कोणाला आढळले आवर्जून अवश्य त्या लेकरांना आपल्या आश्रमात आणून पोहोचवा. मी निश्चित त्यांचा आईहून सांभाळ करेल. आमचा मोबाईल नंबर संस्थेचा ॲड्रेस या कॅलेंडरवरती दिलेला आहे. कॅलेंडरचा उद्देश एवढाच आहे की मा नर्मदा नर अधिक मदा जिवंत व्यक्तीला सुखहास्य प्राप्त करून देणारी माझी नर्मदा मैया आहे. मृत्यू पावल्यानंतर देखील मोक्षदायीने मोक्ष प्राप्त करून देणारी ही नर्मदा मैया आहे. आमच्या संपूर्ण परिवाराची आदरणीय मच्छिंद्र महाराजांना माहितीच आहे. ते नेहमी टेटसच्या वगैरे माध्यमातून आम्हाला परिक्रमा बघतच होते की संपूर्ण परिवाराची परिक्रमा पायी मैयेने करून घेतला. आपण निमित्त मात्र आहोत. शेवटी करता करविता भगवंत आहे. त्यांनी त्यांचं कार्य केलं, पण 4 महिने आईहून आम्हाला सांभाळलं नर्मदा मैयेने आणि मनाला भावलं की त्यांचंच अधिष्ठान आपल्या आश्रमात असणं गरजेचं वाटलं. म्हणून नर्मदा मैया, नर्मदेश्वर, माऊली ज्ञानोबाराय, तुकोबाराय आणि राधाकृष्ण असं पंचतत्व मंदिर आश्रमात पूर्ण झालेलं आहे. कळसाचं काम सुरू आहे. मी आला म्हणजे अहंकार आला. तीळभर जर अभिमान झाला ना तो मेरू पर्वता समान माझ्या भगवंताला वाटत असतो. आदरणीय माझे पती सागरजी महाराज घुमरे महाराजांनी आणि आम्ही आश्रम बांधला, मंदिर बांधला म्हणजे ते आमचंच झालं असं नाही आहे. सर्वांच्या सहकार्यातून सर्वांचे लेकरं घडणार आहे. तर एक वीट कॅलेंडरच्या माध्यमातून आपली तिथं लागावी एवढा आमचा उद्देश. म्हणून प्रत्येकाने हे कॅलेंडर घरात असू द्या. तसेच माता माऊलीनं गेले 23 ते 24 वर्षे झाली. 2001 सालापासून मी कीर्तन सेवा करते. मला वाटतं इथे प्रथमतः दाड बुद्रुकमध्ये पण खुर्द ना, हे खुर्द आहे नाही का, तर दाडमध्ये किंवा चनेगाव असेल वगैरे आता पावडे कंपनी वगैरे हे आमचे पाहुणेच आहे. तर या परिसरात माझ्या बालपणी बऱ्याचदा मी कीर्तन सेवेला आलेली देखील आहे. आज 23-24 वर्षापासून कीर्तन सेवा करते. महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर भ्रमंती चालली. आज कथा कीर्तनाच्या माध्यमातून आज जगात वावरते माता माऊलींनो. आणि जगामध्ये वावरत असताना अनेक आजाराने ग्रासलेले लोक आम्ही पाहिले आणि मनाला एक भावलं की या माध्यमातून समाजाला आपलं काहीतरी देणं लागतं. या ठिकाणी मोतीबिंदू कुणाला झाला असेल तर ऑपरेशन करायची गरज पडणार नाही. खास कोरपडीपासून बनवलेला आय ड्रॉप 5 वर्षाच्या बाळापासून तर 100 वर्षाच्या आजी आजोबापर्यंत चालणारा हा ड्रॉप इथं उपलब्ध आहे. पित्ताचा, सांध्यांचा, किडनी स्टोन, मूळ व्याधी, कुठल्याही शारीरिक व्याधी असेल आयुर्वेदिक लेट आहे परंतु ते थेट आहे. थोडा काहीतरी आजार झाला की आपण गोळ्या खातो अँटीबायोटिक. कालांतराने हाडं ठिसूर व्हायला लागले. भयानक आजारांना आपल्याला बळी पडावं लागतंय. म्हणून वेळीच आपण सावध व्हा. या ठिकाणी आपण संपर्क साधा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुका